नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आज जे आहे ते आपल्या पराठीला दुसरं फेर जे खताचा डोस आहे ते टाकण्याचं काम चालू आहे. बघू शकता या कंडिशनची आपली पराठी आहे. कलर वगैरे पद्धतशीर आहे, बघू शकता काहीही कमतरता नाही आहे. तर याच्यावर आपण फर्स्ट स्प्रे घेतला आहे टॉनिकचा. तर कोणता घेतला तो आपण चॅनलवर अपलोड केला आहे, तर तुम्ही जाऊन बघू शकता की टॉनिकचा स्प्रे कसा घेतला. टॉनिक घेऊन फक्त आपल्याला 8 दिवस झालेले आहे. अर्धी याच्यापेक्षा हाफ कंडिशन होती, डबल झाली. समजू शकता कशी पराठी असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघा आपण डोस कितीचा घेतला आहे, कोणती फवारणी घेतली आहे. स्वस्तमध्ये फवारणी घेतली, जास्त महागाची नाही. तर बघू शकता क्वालिटी कशा पद्धतीने. आता इथे तण झाला आहे थोडासा. आज जे आहे ते खत टाकून झालं की उद्या किंवा परवापासून आपण याच्यावर तणनाशकचा स्प्रे घेणार आहोत. तर बघू शकता तिथे जे आहे लेबर आले आपल्याकडं. हे बघू शकता मुलं दिसत असेल तुम्हाला. ते आपल्याकडं रोजीप्रमाणे नाही आहे, ते थैलीप्रमाणे आहेत. तर बघू शकता त्यांचं जे आहे ते खत टाकण्याचं काम चालू आहे. तर बघू शकता आज तुम्हाला दाखवतो की दुसऱ्या डोजमध्ये आपण कोणते कोणते खत वापरत आहोत, जेणेकरून आपली पराठी जी आहे ते या डोजमध्ये जे आहे ते कंप्लीट झाली पाहिजे. तिसरं फेर जे आहे ते पाणी आलं तर आपण टाकू, नाहीतर काही खरं नसतं त्याकरिता, कारण हे कोरडवाहू क्षेत्र आहे. तर दुसऱ्या फेऱ्यामध्ये संपूर्ण नियोजन खताचं कसं करायचं ते आता तुम्हाला समोर दाखवतो. तर चला तुम्हाला दाखवतो. आता तुम्ही बघू शकता, हे बघा खत जे आहे ते मिक्स करण्याचं काम चालू आहे. खाली जे आहे ते पोटॅश टाकलं आहे. आता त्याच्यामध्ये जे आहे ते फॉस्फरस टाकण्याचं काम चालू आहे. हे बघा आपल्याकडचे जे लेबर आहेत ते मिक्स करत आहे. आपल्याच गावचे मुलं आहेत, ते थैलीप्रमाणे जे आमच्याकडे टाकत असतात. तर बघू शकता कशा पद्धतीने जे आहे ते एकावर एक जे आहे ते टाकत आहे. त्याला जे आहे नंतर जे आहे ते मिक्स करतील, चांगल्या पद्धतीने मिक्स करणार पूर्ण, जेणेकरून जे खत आहे ते मिक्स होऊन जाईल. आता ती लहानवरी जी घेतली ते मायक्रोन्यूट्रिएंट आहे. एक शेत जे आहे आमचं झालं आहे खालचं वालं, आता वरच्या याच्यात टाकायचं आहे. त्याकरिता पुन्हा एकदा आपण मिश्रण करत आहोत. बघा ते मायक्रोन्यूट्रिएंट आहे, त्याच्यामध्ये सर्व आहे, झिंक, फॉस्फरस, मॅग्नेशियम, आणखी खूप आहे. त्याचा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल लिंक वगैरे. तिचं नाव काय मिक्स 3 नावाने आहे ते. त्याच्यामध्ये खूप साऱ्या कंट्रीला मागच्या वर्षी आम्हाला रिझल्ट चांगला मिळाला, म्हणून आम्ही तिला यूज करतो. तर ते 2 एकराला 25 किलोची बॅग तुम्ही यूज करू शकता. चांगल्या पद्धतीनं काळा भोर कलर राहत असते पराठीला, फ्लावरिंग पण चांगली सेट होत असते. तर त्याकरता तुम्ही यूज करू शकता. तर बघा आता जे आहे तो युरिया मिक्स केला आहे. युरिया थोडा यूज करा, कारण युरियाशिवाय जे आहे ते पराठी पिकअप घेत नाही. तर बघू शकता आपण याच्यामध्ये 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, त्याच्यामध्ये 1.5 बॅग पोटॅश, त्याच्यामध्ये 1 20-20-13 आणि 15 किलो मायक्रोन्यूट्रिएंट आणि 1 बॅग युरिया असा डोस घेतला आहे. तर बघू शकता. तर ह्या डोस जे आहे ते आपण 1.25 एकरासाठी, म्हणजे जे एक शेत आहे ते राहिलं होतं आमचं, त्या क्षेत्रासाठी घेतला आहे. तर बघू शकता आता कशा पद्धतीने जे आहे ते आपली मंडळी त्या खताला मिक्स करत आहे. त्यांचं एकदा खत मिक्स झालं होतं, म्हणजे या साईडला त्यांनी मिक्स केलं, आता त्याला डबल मिक्स करत आहेत ते. तर जेणेकरून 2 साईडनं मिक्स केलं की खत जे आहे ते खालचं वर पूर्ण मिक्स होऊन जात असते, जेणेकरून कोणत्याही झाडाला कोणतंही खत जे आहे कमतरता मिळत नाही. सर्व झाडाला सर्व समान खत मिळत असते. तर सांगा या खतामध्ये काही हवं होतं का तर, आणि याच्या सिरीज जे आहे ते पूर्ण आपल्या चॅनलवर येईल. स्प्रे कोणता घ्यायचा शेड्यूलप्रमाणे. पहिला स्प्रे टाकला आहे आपण, दुसरा स्प्रेचा रिझल्ट मग तो व्हिडिओ लवकर येईल. तर